श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आज वर्षाचा पहिला दिवस आणि गुरुवारच आहे. खूप छान दिवस आहे. आपल्या स्वामींचाच वार आहे. आपण आजपासून एक संकल्प घेऊ की आपण प्रत्येक गुरुवारी आपल्याकडून आतून ह्या सेवा घडल्याच पाहिजे. ते सेवा कोणत्या? तर पहिली गोष्ट तुम्हाला स्वामी सारामृत याचा प्रत्येक गुरुवारी एक पाठ झालाच पाहिजे. हा पाठ आपल्याकडून झालाच पाहिजे. हा नित्यनेमी ठेवायचा. कारण प्रत्येकाला रोज 3-3 अध्याय वाचायला जमत नाही. तर प्रत्येक गुरुवारी हा पाठ करावाच. सोबत 11 माळी श्री स्वामी समर्थ या नामाचा मंत्र जप करा. सोबत 11 तारक मंत्राचा जप करा. दिवसभरामध्ये तुम्ही कधीही सेवा करा. सकाळी 4 वाजल्यापासून तर रात्री 12ला केली तरी चालेल. फक्त दुपारी 12 ते 12:30 मध्ये हा सेवा करू नका. कारण त्यावेळी आपल्या सर्वांना माहिती आहे स्वामींचे भिशीची वेळ असते. त्यामुळे आपल्याला त्यावेळेस सेवा नाही करायची. बाकी तुम्ही त्या पूर्ण दिवसामध्ये कशी जमेल तशी सेवा करत राहा. सेवेला महत्व आहे. मनापासून करणं महत्व आहे. कशी करणं, काय किती देखावा करणं ह्याला महत्व नाही. तुमची आतली अंतरशक्ती, तुमच्या मनात किती भाव आहे ते महत्वाचं आहे. कारण स्वामी भावेला भाव बघतात तुमचा दिखावा नाही बघत. त्यामुळे भाव कसा आहे तो दाखवा तुम्ही. आजपासून तुम्ही स्वामींचे 11 गुरुवार सुरू केलेत तरीही चालेल. काहींनी सुरूही केलेत. काहींनी तुम्हाला माहितीये का गुरुचरित्राचं पारायण सुद्धा सुरू केले आजपासून. किती नशीबवान आहेत ज्यांनी केले. खरंच ते नशीबवान आहेत. कारण की नवीन वर्ष सुरुवात एवढी जर गोड झाली तर खूपच भाग्यवान ती लोक म्हणेल मी. अशी सुरुवात आपल्याला पूर्ण प्रत्येक गुरुवारी करायची. प्रत्येक गुरुवारी स्वामींच्या मठात, दत्तगुरूंच्या मंदिरात आपल्याला न चुकता जायचंय. वेळ भेटेल तसं प्रत्येकाची मदत करायची. पण हो, तुम्ही स्वामींची सेवा करताय मग इतरांविषयी वाईट चितू नका. खरंच सांगते. त्यांची सेवा करताना, स्वामींची सेवा करताना त्याच प्रत्येकामध्ये स्वामी बघा. तुमचं नक्की भलं होणार आहे. फक्त सेवा मनापासून करा. सोबत तुम्हाला जमत असेल किंवा तुम्हाला आवडते असेल तर 14वा अध्याय गुरुचरित्रातला 14वा अध्याय, 18वा अध्याय तोही वाचला तर खूप छान राहील. तुम्हाला जाणीव होईल की तुमचं किती प्रॉब्लेम बोलतात ना, अडचणी ज्या आहेत त्यातून आपल्याला सोल्युशन भेटले. कारण स्वामी क्षणाक्षणाला आपल्या सोबत असतात. स्वामी आपल्या आतमध्येच आहेत. त्यांना आपल्या आतमध्येच आहेत. आपल्या प्रत्येकाच्या हृदयात स्वामी आहेत. फक्त आपण शोधणं आणि बघणं महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही हा सेवा करत राहा. विष्णू सहस्रनाम तुम्हाला जर वाचता आलं तर वाचा, नाही तर तुम्ही ऐकलं, श्रवण जरी केलं तरी छान राहील म्हणेल मी. व्यंकटेश स्तोत्र, श्री सुक्तम हेही वाचा गुरुवारच्या दिवशी. त्यांनी अखंड लक्ष्मी राहते आणि मनाचं समाधानही भेटतं. ह्या सगळ्या सेवा केल्याने काय भेटत असेल बरं लोक म्हणतील तर समाधान भेटतं. कारण बोलतो ना, ह्या धावपळीच्या जीवनामध्ये एवढ्या अडचणी, एवढे प्रॉब्लेम्स असतात, त्यातून समाधान भेटत नाही, शांतता भेटत नाही मनाला. मग हे स्वामींचं नामस्मरण केल्यामुळे समाधान भेटतं. अंतरंग शांत होतं. खूप डिप्रेशन असेल, किती संकट असेल, त्यातून मार्ग भेटल्यासारखं वाटतं आणि मनाला समाधान भेटतं. त्यामुळं स्वामी सेवा करत राहा. किती अडचणी येऊ दे, किती काय होऊ दे, पण स्वामी सेवा कधीच सोडू नका. खूप अडचणी तुम्हाला निघतील. श्री स्वामी समर्थ.